नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आरंभ या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर. जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये गणित या अभ्यासक्रमाचा मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हा घटक पूर्ण केलेला आहे. आता आपण संख्यांचा चढता व उतरता क्रम आणि तुलना हा घटक कंप्लीट करणार आहोत. सुरू करूया. आता संख्यांचा चढता आणि उतरता क्रम याचा जेव्हा आपण विचार करतो तर इथे दोन मुलं आहेत पहा, एक मुलगा आणि मुलगी. त्यांना प्रश्न काय पडलाय की चढता क्रम आणि उतरता क्रम म्हणजे नक्की काय. तर तुम्हाला एक आकृती दिसत असेल, यामध्ये चढता क्रम हा असं दाखवलंय पहा. इथे संख्या आहेत 1 2 3 4 आणि 5. म्हणजे जेव्हा संख्या ह्या छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत वाढत जातात तेव्हा त्या संख्यांना म्हणायचं चढता क्रम. आणि जेव्हा इथे पहा दुसऱ्या आकृतीमध्ये काय दाखवलंय, संख्या 5 पासून 4 वर, 4 पासून 3 वर, 3 पासून 2 वर आणि 2 पासून 1 वर, म्हणजे संख्या ह्या घटत चाललेल्या आहेत. म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, उतरता क्रम. म्हणजे हा मुलगा पायऱ्या उतरत आहे. आधी मोठ्या पायरीवर होता, त्यानंतर सर्वात छोट्या पायरीवर आला. तसेच हा जर मुलगा पाहिला डाव्या साईडचा, तर हा छोट्या पायरीपासून मोठ्या पायरीपर्यंत जात आहे. म्हणजे जेव्हा संख्या या छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत आपण त्याची मांडणी करतो तेव्हा त्याला म्हणायचं चढता क्रम. आणि संख्येची जेव्हा मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येपर्यंत आपण मांडणी करतो तेव्हा त्याला म्हणायचं उतरता क्रम. अशा पद्धतीने चढता उतरता क्रम खूप सोपा पार्ट आहे आपला. चढता क्रम याला इंग्लिशमध्ये असेंडिंग ऑर्डर असे म्हणतात. असेंडिंग ऑर्डर्स, ज्यामध्ये द नंबर्स आर प्लेस्ड फ्रॉम स्मॉल व्हॅल्यूज टू लार्ज व्हॅल्यू. आणि उतरता क्रम याला काय म्हणतात, डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे द नंबर्स आर प्लेस्ड फ्रॉम लार्ज व्हॅल्यू टू स्मॉल व्हॅल्यू, म्हणजे मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येपर्यंतची मांडणी म्हणजे उतरता क्रम, आणि छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंतची मांडणी म्हणजे चढता क्रम. असं खूप सोपी कन्सेप्ट आहे. याच्यावर आधारित असलेले काही प्रश्न आपण पाहूया. काय म्हटलं इथे, खालील संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिहा. आता संख्या जर तुम्ही वाचल्यात तर संख्या आपण वाचूया. पहिली संख्या आहे आपली 45,253. त्यानंतर दुसरी संख्या पहा 42,532. त्यानंतर 4,523, 54,236 आणि 9,635. तर अशा 5 संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. यांची काय करायला सांगितलेले, आपली चढत्या व उतरत्या क्रमात मांडणी करायला सांगितले. तर यामध्ये आपण असं म्हणू शकतो की ही 5 अंकी संख्या आहे पहिली, दुसरी ही देखील 5 अंकी संख्या आहे, तिसरी 4 अंकी संख्या आहे, चौथी 5 अंकी संख्या आहे आणि पाचवी ही 4 अंकी संख्या आहे. तर यामध्ये लगेच तुमच्या लक्षात येईल, आपण सर्वात पहिल्यांदा चढता क्रम मांडणार आहोत. चढता क्रम मध्ये सर्वात छोटी संख्या कुठली असू शकते, तर जी संख्या 4 अंकी आहे. 5 अंकीपेक्षा जी संख्या 4 अंकी आहे त्या दोन संख्या काय असू शकतात, छोट्या असू शकतात. तर यामध्ये आपण मग डिसाईड करूया 4,523 आणि 9,635 यामध्ये छोटं कोण असं जर तुम्हाला विचारलं तर 4,000 छोटं की 9,000 छोटं, तर 4,000 छोटं. म्हणून 4,523 ही संख्या काय आहे, सर्वात छोटी. तिला आपण इथे लिहू शकतो 4,523. त्यानंतर मग ही संख्या आता मांडून झाली. त्यानंतर उरली फक्त ही संख्या, शेवटची संख्या जी की 4 अंकी आहे. मग ती यानंतर मोठी संख्या येणार 9,635. आता फक्त 5 अंक असणारे संख्या उरलेल्या आहेत. मग याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कशी ओळखायची, आपण छोट्यापासून मोठ्याकडे जातोय तर सर्वात छोटी आधी काढूया. इथे पहा याच्या दशहजार स्थानी 4 हा अंक आहे, दुसऱ्या नंबरच्या देखील दशहजार स्थानी 4 अंक आहे, आणि तिसरा हा अंक मांडून झाला आपला. त्यामुळे चौथा जो आहे त्याच्या दशहजार स्थानी 5 आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की 4 4 आणि 5 यामध्ये मोठं कोण आहे, तर 5 मोठं आहे, म्हणजे ही संख्या सर्वात शेवटी येणार. आता ह्या दोन संख्या आहेत 4 4 असणाऱ्या, यांच्यामध्ये छोटे किंवा मोठं हे कसं ठरवणार आहोत आपण, हे मी रब करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. आता त्याच्या पुढचा अंक पाहायचा. इथे 5 आहे, पहिल्या संख्येमध्ये पुढचा अंक 5 आहे आणि या संख्येमध्ये पुढचा अंक 2 आहे. मग 5 मोठं की 2 मोठं, तर 5 मोठं आणि 2 छोटं. म्हणून ही संख्या काय येणार, आपण सर्वात पहिल्यांदा इथे लिहिणार आहोत, म्हणजे 42,532. त्यानंतर ही संख्या झाली. मग आता ही संख्या पहिली संख्या 45,253, 45,253. आणि मग सर्वात शेवटी उरलेली संख्या जी आपली 4 संख्या आता आपण मांडून झाल्या. आपल्या 4 संख्या कुठल्या कुठल्या मांडून झाल्या, ही पहिली संख्या मांडली, दुसरी संख्या मांडली आपण, तिसरी संख्या पण मांडली आणि शेवटची संख्या मांडलेली. आता फक्त ही संख्या लिहायची राहिली, म्हणून ते इथे लिहूया 54,236. तर लक्षात येते तुम्हाला की संख्यांचा चढत्या क्रमाने त्यांची मांडणी कशी करायची. आता मी तुम्हाला एवढं का लिहून दाखवलं, कारण तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला प्रश्न असे विचारले जातात की संख्यांची मांडणी केल्यानंतर
येणारी दुसरी व तिसरी संख्या किंवा पहिली आणि चौथी संख्या किंवा सर्वात छोटी संख्या आणि सर्वात मोठी संख्या यांची बेरीज वजाबाकी किंवा त्याच्यावर गुणाकार भागाकार या संख्या तुम्हाला करायला लावतील। यांची मांडणी केल्यानंतर त्यांनी जे आपल्याला विचारलंय त्या घटकांची आपण उत्तरं देणार आहोत। त्यानंतर आता उतरता क्रम खूप सोपा आहे। जसा आपण चढता क्रम लिहिला म्हणजे पहिली संख्या सर्वात आधी आणि मोठी संख्या सर्वात नंतर, छोटी संख्या सर्वात आधी आणि मोठी संख्या सर्वात नंतर, हेच काय करणार आहे आपण उलट करणार आहोत। म्हणजे उतरत्या क्रम मध्ये जी सर्वात शेवटी संख्या लिहिली आपण ती काय करणार आहोत आपण सर्वात पहिल्यांदा लिहिणार आहोत। तो क्रम तुमच्या आता लक्षात आला असेल तो तुम्ही मांडून घ्या, खूप सोपं आहे। आता परीक्षा परिषदेने याच्यावर कसे प्रश्न विचारलेत ते आपण डिरेक्टली पाहूया। काय म्हटलंय 32,321, 32,312, 32,231 आणि 32,123 खूप क्लोज अंक असणाऱ्या संख्या आहेत। या सर्व संख्या ह्या 5-5 अंकी आहेत, त्यामुळे याच्यावरून आपण डिसाईड करू शकत नाही। काय म्हटलं आपल्याला या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती, मी आताच तुम्हाला सांगितलं। तर लगेच आपण त्या संख्या बाजूला लिहून घेऊया। 32,321, 32,312, त्यानंतर 32,231 आणि सर्वात शेवटी 32,123 या 4 संख्या त्या आहेत। आता सर्व संख्या 5 अंकी असल्यामुळं आपण इथं डिसाईड करू शकत नाही, त्यामुळे पहिल्या अंकावरून आपल्याला कळणार नाही की कोणती संख्या मोठी। मग दुसरा अंक पाहायचा, त्याच्या पुढचा अंक देखील सर्वांचे समान आहेत, यावरून देखील कळणार नाही। त्यानंतर त्याचा पुढचा अंक पाहिला तर आपल्याला कळून जाईल की इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 2 आणि इथे 1 आहे। म्हणजे डेफिनेटली सर्वात छोटी संख्या कुठली असणार आहे ही शेवटची, तिला 1 नंबर देऊन घ्यायचा। त्यानंतर 2 नंबरला ऑब्व्हियसली ही दुसरी संख्या सर्वात छोटी असणार आहे, का कारण इथे 2 आहे आणि बाकी ठिकाणी 3-3 आहेत, बरोबर। ह्या 2 संख्या आता मांडून झाल्या। आता उरल्या ह्या 2 संख्या। आता ह्या 2 संख्येमध्ये पुढचा अंक चेक करायचा, इथे 2 आहे पुढचा अंक आणि इथे 1 आहे, मग छोटं कोण येणार ही संख्या, ती 3 नंबरला येईल आणि शेवटची संख्या ही 4 नंबरला येईल, बरोबर। ही छोट्यापासून मोठ्यापर्यंत आपण याची मांडणी केली, परंतु आपल्याला विचारलं काय उतरत्या क्रमाने। तर उतरत्या क्रमानं मात्र इथे लिहितो इकडच्या साईडला मी उतरता क्रम आणि इकडे आपला चढता क्रम होता। उतरता क्रम मध्ये ही संख्या सर्वात मोठी म्हणजे 1 नंबरला येणार, त्यानंतर दुसरी ही 2 नंबरला, तिसरी 3 नंबरला आणि चौथी 4 नंबरला, बरोबर। तर आपल्याला काय विचारले पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती। आता पहिली संख्या कुठली आहे लिहून घेऊया आपण इथे 32,321 आणि तिसरी संख्या कुठली आहे 32,231, 32,231। त्यांची आपण जेव्हा बेरीज करू 1 + 1 2, 2 + 3 5, 3 + 2 5, 2 + 2 4 आणि 3 + 3 6, तर 64,552 असा पर्याय कुठे पहा पर्याय क्रमांक 3। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे। खूप सोपं आहे। अशा प्रश्नांची जर तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर नक्कीच असे प्रश्न रिपीट होतात, दरवर्षी तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत। पुढची संख्या पहा, याचं वाचन कसं करायचं 4,97,998, 4,98,989, 4,97,889, 4,97,999 या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास, उतरता क्रम आपल्याला विचारलाय, क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती येईल। सेम टाईपचा क्वेश्चन आहे, खूप सोपा आहे। आपण इथे त्यांना मांडून घेऊया। 4 लाख म्हटलं तर लक्ष या घरात येणार 4,97,998। त्यानंतर पुढची संख्या काय 4,98,989, त्यानंतर 4,97,889 आणि सर्वात शेवटी 4,97,999। सर्व संख्या 6 अंकी आहेत पहा, 6 घरापर्यंत आहे, म्हणजे सर्व संख्या 6 अंकी असल्यामुळे आपण आता एक एक अंक चेक करूया। पहिला अंक सर्व ठिकाणी सारखा असल्यामुळे यावरून आपण ठरवू शकत नाही कुठली संख्या मोठी। त्यानंतर पुढच्या अंकाकडे जाऊया, पुढचा अंक देखील सारखा असल्यामुळे आपण ठरवू शकत नाही। नंतर आता पुढे जाऊया, अजून पुढे काय आहे 7, 8, 7 आणि 7, त्यामध्ये सर्वात मोठा कोण आहे तर 8 सर्वात मोठा आहे, बरोबर। त्यामुळे सर्वात मोठी संख्या कुठली असणार आहे ही संख्या 1 नंबरला येईल, कारण आपण उतरत्या क्रमाने लिहित आहोत म्हणून आपण आता मोठ्या संख्येपासून याला लिहूया। नंतर आता हा नंबर संपला आपला, या नंबरचं काम संपलं। आता ह्याच्यामध्ये 7 7 असल्यामुळे आपल्याला पुढच्या अंकाकडे जावं लागेल। पुढे काय आहे शतक स्थानी पहा, इथे 9 आहे पहिल्या संख्येमध्ये, दुसऱ्या संख्येमध्ये 8 आहे आणि त्याच्या खालच्या संख्येमध्ये 9 आहे,
तर 9, 8 आणि 9 याच्यामध्ये मोठं कोण असणार आहे? तर 9 मोठं असणार आहे. म्हणजे पहिली संख्या आणि चौथी संख्या यामध्ये आता आपल्याला ठरवायचं की मोठं कोण, 2 नंबरला कोण येणार. तर पुढचा अंक आपण पाहूया. तर इथे 9 आहे पहिल्या संख्येमध्ये आणि चौथ्या संख्येमध्ये देखील परत 9 आहे. म्हणजे अजून पुढच्या अंकाकडे आपल्याला जावं लागेल. तर पुढचा अंक पहा, इथे 8 आहे आणि इथे 9 आहे. मग मोठं कोण? 9. म्हणून ही 2 नंबरला येणार आणि ही संख्या 3 नंबरला येणार. मग उरलं कोण? चौथी संख्या. बरोबर. तर आपल्याला काय विचारले? पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती? तर पहिली संख्या कुठली आहे? ही पहिली संख्या. इथे 1 नंबर जो दिलाय ती पहिली संख्या आणि तिसरी संख्या म्हणजे इथे 3 नंबर जो दिलाय ती तिसरी संख्या. त्यांची आपण बेरीज करून घेऊया. 1 नंबरची संख्या लिहितो मी, 4,98,989 अधिक 4,97,998. तर यांची आपण बेरीज केली. 9 आणि 8 होतात 17, हातचा आला 1. 9 आणि 8 17 आणि 1 18, हातचा आला 1. 9 आणि 9 18, 18 अधिक 1 19, 8 अधिक 8 16, हातचा आला 1. 9 आणि 9 18 आणि 1 19, हातचा आला 1. 4 आणि 4 8, 8 आणि 1 9. तर संख्या काय होईल? 9,96,987. 9,96,987. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही याला सोडवणार आहात. तर या घटकावर आपल्याला एवढेच 2 महत्त्वाचे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. या टाईपचे क्वेश्चन जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं लवकरात लवकर तुम्ही सोडवण्याचं तुमचं स्पीड वाढेल आणि तुमचा वेळ वाचेल. त्यानंतर पुढे पहा, आता आपण संख्यांचा चढता उतरता क्रम हा देखील घटक पूर्ण केलेला आहे. आता आपण पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न. याच्याकडे आता आपण पाहणार आहोत. तर 1 ते 100 संख्यावर आधारित प्रश्न, यावर प्रश्न कसे विचारले जातील? 1 ते 100 संख्या आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. आता याच्यावर वेगवेगळे टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. जसं की हे पाहिल्या तुम्हाला काय कळतं की 1 हा अंक किती वेळा आलेला आहे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. किंवा 0 हा अंक किती वेळा आलेला आहे, किंवा बाकी इतर जे अंक आहेत ते किती वेळा आलेले आहेत, असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. किंवा याच्यामध्ये 2 अंकी संख्या किती, 1 अंकी संख्या किती, 3 अंकी संख्या किती, असा कशाही टाईपचा प्रश्न 1 ते 100 संख्यावर आधारित तुम्हाला विचारला जाईल. आतापर्यंत याच्यावर एकच क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळं तशा प्रकारे आपण एका प्रश्नाची ती प्रॅक्टिस आणि हे 2-3 मुद्दे फक्त लक्षात ठेवा. तर कदाचित याच्यावर जर प्रश्न आला तर तुमचा तो चुकायला नको. लक्षात ठेवा, 1 ते 100 मध्ये 1 हा अंक तब्बल 21 वेळा येतो. किती वेळा येतो? 21 वेळा. जर तुम्ही इथं मोजलात 1 हा अंक किती वेळा आलाय असं जर मोजलात, इथे पहा, इथं 1 आलेला आहे, इथे एकदा 1 आलेला आहे, इथं 2दा आलेले आहेत. बरोबर. इथं एकदा, इथं 1, इथं 1, इथं पण, इथे, इथे, इथे आणि इथे. त्यानंतर फक्त मग इकडे आणि सर्वात शेवटी ते 100 मध्ये देखील 1 आलेलं आहे. जर तुम्ही हे मोजलात तर 1 2 3 4, कारण 2 वेळा, 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि शेवटी 21. किती वेळा आला एक अंक? 21 वेळा आलेला आहे. 0 अंक अशाच पद्धतीने तुम्ही मोजून पहा. तर मी इथे नोट्स काढून दिलेले आहे तुम्हाला. 0 हा अंक किती वेळा आलेला आहे? 11 वेळा आलेला आहे. ते तुम्ही मोजून पहा. 0 हा अंक कुठे कुठे 11 वेळा आलेला आहे. नंतर बाकी सर्व अंक 1 आणि 0 फक्त लक्षात ठेवा. बाकी सर्व अंक हे प्रत्येकी 20 वेळा आलेले आहेत. बरोबर. खूप सोपं आहे. हे 3 मुद्दे फक्त लक्षात ठेवा. यावर आलेला आपण एक प्रश्न जो आलेला आहे आपल्याला, तो 2022 साली प्रश्न आला होता. तर तो प्रश्न पाहूया. काय म्हटलंय? व्यवस्थित वाचायचा प्रश्न नेहमी. 2 अंकी संख्येत 6 अंक असलेल्या संख्या किती? 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती? तर पाहूया आपण. इथे मी हे रब करतो म्हणजे तुम्हाला कळेल. आता सर्वात पहिल्यांदा म्हणजे 2 अंकी संख्या या कुठनं सुरू होतात? तर 10 पासून सुरू होतात. म्हणजे पहिले हे जे आहेत हे सर्व काय आहेत? 1 अंकी संख्या आहेत. म्हणून ह्या आपल्याला आत्ताचा जो आपला प्रश्न आहे, हा जो प्रश्न आहे आपला, यासाठी ह्या संख्या उपयोगाच्या नाहीत. तर तसेच शेवटची जी 100 ही संख्या आहे ही देखील आपल्याला विचारात घ्यायची नाही, कारण आपल्याला फक्त 2 अंकी संख्यांबाबत विचारले. बरोबर. तर 6 अंक असलेल्या संख्या पाहूयात आपण. इथे पहा 1 2 3 4 5, खाली 60 मध्ये पण 6 आहे. आता इथून पुढची संख्या पहा 1 2 3 4 5 6. आता इथे 6 6 डबल आलेलं आहे, परंतु आपल्याला संख्या विचारली. काय विचारली? संख्या. आपल्याला अंक किती वेळा आले हे विचारले नाही, आपल्याला संख्या किती वेळा आलेली, म्हणजे ही एकच संख्या आहे, जरी यामध्ये 2दा 6 आलेले असले तरी. नंतर ही संख्या येईल, ही आणि पुढे मग असं. जर हे तुम्ही मोजलात आता तर तुमच्या लक्षात येईल
हे मी कट करतो म्हणजे कन्फ्युजन होणार नाही तुमचं. आता हे मोजून जर पहा किती आले पहा, 1 2 3 4 5, इथं खाली 6, नंतर एक 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. किती वेळा आलेले? 18. 18 संख्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये काय आहे? 6 आहेत आणि त्या 2 अंकी संख्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. बरीच मुलं यामध्ये कन्फ्युज होऊ शकतात. ते ह्या 6ला देखील घेऊ शकतात. जो पहिला 6 आहे आपला, हा 6 याला देखील घेऊ शकतात. परंतु आपल्याला 2 अंकी संख्या विचारली, त्यामुळे ह्या 6ला इथे घ्यायचं नाही. नाहीतर बरीच मुलं काय करतील, याचं उत्तर 19 लिहून येतील आणि त्यांचं म्हणजे हातचे 2 मार्क जातील. आपल्याला अशी चूक करायची नाही. पेपर सोडवताना आपल्याला व्यवस्थित वाचायचं, आपल्याला काय विचारले ते 2 अंकी संख्या हे विचारलेलं आहे. ह्या घटकावर आपल्याला एवढा एकच प्रश्न आलेला होता. त्यामुळं हे जे मी 3 मुद्दे इकडे लिहून दिलेले आहेत तुम्हाला, हे 3 मुद्दे पाठ करा. जर या गोष्टींवर आधारित जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर डायरेक्ट तुम्हाला विचार पण करावा लागणार नाही, तुमचं डायरेक्टली उत्तर येऊन जाईल. 1 हा अंक 21 वेळा, 0 अंक 11 वेळा, एवढंच लक्षात ठेवा. बाकी सर्व अंक काय प्रत्येकी 20 वेळा आहेत. बरोबर. नेक्स्ट, आता हा घटक आपला कंप्लीट झालेला आहे. आता संख्याज्ञान हा जो आपला मुख्य घटक होता, संख्याज्ञान या घटकावरचा शेवटचा उपघटक आपला चालू आहे आता. संख्यांचे प्रकार: समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ, सहमूळ, त्रिकोणी आणि चौरस संख्या. तर या संख्या काय आहेत व्यवस्थितपणे आता आपण पाहून घेणार आहोत. पहिला घटक पहा आपला, काय म्हटलंय? संख्यांचे प्रकार. यामध्ये आपण समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे नक्की काय याच्यामधला फरक समजून घेणार आहोत. समसंख्या याला इंग्लिशमध्ये इवन नंबर्स असं म्हणतात. काय म्हणतात? इवन नंबर्स म्हणतात. आणि विषम संख्या याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ऑड नंबर्स. ऑड नंबर्स असं म्हणतात. आता समसंख्या म्हणजे काय किंवा समसंख्या कशी ओळखायची आणि विषम संख्या म्हणजे काय किंवा ती कशी ओळखायची? खूप सोपं आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 यापैकी एक अंक असतो, त्या संख्यांना आपण काय म्हणायचं? समसंख्या असं म्हणणार आहोत. म्हणजे अशी कुठलीही संख्या असेल, सपोज मी 4352 ही संख्या लिहिली, तर या संख्येच्या एकक स्थानी पाहायचं. एकक स्थानी कुठला अंक आहे? 2. म्हणजे ह्या अंकापैकी आहे का? 0 2 4 6 8. 1 8 1 लक्षात ठेवायचं आपल्याला. 0 2 4 6 8 यापैकी कुठलाही अंक असेल तर ती संख्या काय असते? समसंख्या असते. किंवा मी अशी संख्या लिहिली पुढं, सपोज 3,98,925 अशी संख्या जर मी लिहिली, तर ही संख्या सम आहे का नाही कसे ओळखणार तुम्ही? एकक स्थानी पहा काय याच्या? 5. हे 0 2 4 6 8 यापैकी काय आहे का? नाही. म्हणून ही संख्या सम असेल का? नाही. लक्षात येतंय? अशा पद्धतीने खूप सोपं आहे. आणि विषम संख्येसाठी तर खूप सोपी ट्रिक आहे की ज्या संख्या समसंख्या नसतात त्या विषम संख्या असतात. म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी अंक असतात त्या संख्यांना काय म्हणायचं? विषम संख्या. तुम्ही लक्षात ठेवताना खूप सोप्या पद्धतीने लक्षात ठेवा. समसंख्या म्हणजे काय? 0 2 4 6 8 किंवा 0 2 4 6 आणि 8 यापैकी जर कुठला अंक त्याच्या एकक स्थानी असेल तर ती समसंख्या, आणि जी संख्या सम नसते ती विषम संख्या. खूप सोपं आहे. त्याच्यावर काही क्विज आपण पाहूया. तुमच्यासाठी एक क्विज ठेवली या गोष्टीवर मी. तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि जोड्या जुळवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, सांगतो मी आता तुम्हाला. 1 ते 100 या संख्यांमध्ये समसंख्या किती आहेत हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न काय? सर्वात छोटी समसंख्या कोणती? त्यानंतर तिसरा प्रश्न आहे सर्वात मोठी विषम संख्या कोणती? चौथा प्रश्न आहे सर्वात मोठी समसंख्या कोणती? शेवटचा आहे सर्वात छोटी विषम संख्या कोणती? तर सम आणि विषम सांगण्यासाठी मी तुम्हाला ह्या टेबलमध्ये पुन्हा घेऊन येतो. इथे जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं, आता ही जी पहिली संख्या आहे हिच्या एकक स्थानी 1 आहे म्हणून ही संख्या काय आहे? विषम संख्या आहे. त्यानंतर पुढची संख्या काय आहे? समसंख्या. बरोबर, कारण हिच्या एकक स्थानी 2 आहे. त्यानंतर पुढची विषम संख्या आहे, त्यानंतर परत समसंख्या. म्हणजे असं जर तुम्ही 1 ते 100 पर्यंत किंवा कितीही नंबर पर्यंत पुढे गेलात तर एक संख्या आधी जी येते ती विषम संख्या असते, नंतर समसंख्या येते, नंतर परत विषम संख्या येते, परत समसंख्या येते. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवणार आहात. म्हणजे सम आणि विषम संख्या ह्या एकाआड एक संख्या असतात. तर आपला प्रश्न काय आहे की 1 ते 100 या संख्यांमध्ये समसंख्या किती आहेत? तर मला सांगा 1 ते 100. 1 ते 100 मध्ये एकूण अंक किती आहेत? 100 अंक आहेत. किती अंक आहेत? 100 अंक आहेत. आणि एक विषम संख्या असेल तर दुसरी समसंख्या असते, त्यानंतर पुढची विषम असेल तर त्यानंतर समसंख्या असते. म्हणजे जेवढ्या समसंख्या आहेत तेवढ्याच काय आहेत? विषम संख्या आहेत. बरोबर, जेवढ्या
समसंख्या आहेत तेवढ्याच काय आहेत, विषम संख्या आहेत. म्हणून 1 ते 100 मध्ये जर 100 संख्या असतील तर त्यापैकी 50 संख्या काय असतील, सम या संख्या असतील आणि उरलेल्या 50 काय असतील, विषम संख्या असतील. एवढं सोपं आहे. म्हणजे निम्म्या संख्या काय आहेत, सम आहेत आणि निम्म्या संख्या विषम आहेत. त्यामुळे समसंख्या किती असं जर तुम्हाला विचारलं तर याची जोडी कशाला लागेल, ऑप्शन क्रमांक सी ला. बरोबर. तर पुढचं काय विचारलं आपल्याला, सर्वात छोटी समसंख्या कुठली. सर्वात छोटी 1 ते 100 मध्ये आपल्याला विचारलेलं आहे. 1 ते 100 मध्ये इथे पहा तुम्ही, सर्वात छोटी म्हणजे सर्वात पहिल्यांदा समसंख्या कुठली आहे, 1 आहे का, नाही, कारण 1 काय आहे, विषम संख्या आहे. मग समसंख्या कुठली तर 2. 2 ही काय आपली समसंख्या, ती सर्वात छोटी आहे. म्हणजे सर्वात पहिली येणारी समसंख्या कुठली, 2. म्हणून याचं उत्तर आपण काय लिहिणार आहोत, 2 लिहिणार आहोत. सर्वात छोटी समसंख्या 2 कुठे पहा, ऑप्शन क्रमांक डी मध्ये. त्यानंतर सर्वात मोठी विषम संख्या फक्त 100 पर्यंत विचारलं आपल्याला. सर्वात मोठी विषम संख्या 1 ते 100, परत मी टेबल दाखवतो. सर्वात मोठी म्हणजे 100 हा जर विचार केला तर 100 ही संख्या काय आहे, सम आहे. म्हणून त्याच्या अगोदरची जी संख्या असेल ती कशी असेल, विषम असेल. कारण आपण पाहिले की 1 आड 1 असतात ते. म्हणून सर्वात मोठी विषम संख्या कुठली येईल तर 99. बरोबर. सर्वात मोठी विषम संख्या कुठली येणार, 99. तर पर्याय क्रमांक किंवा ऑप्शन ई साठी तो जोडूया आपण. त्यानंतर सर्वात मोठी समसंख्या कुठली, आताच पाहिलं सर्वात मोठी समसंख्या कुठली असणार, 100 नंबर ही सर्वात मोठी समसंख्या असणार. हे फक्त 1 ते 100 मध्ये आपण बोलत आहोत. सर्वात छोटी विषम संख्या, बरोबर, सर्वात छोटी काय आहे, 1 आणि तीच विषम संख्या आहे. म्हणून सर्वात छोटी विषम संख्या कुठली, 1. पर्याय क्रमांक बी हा याचा ऑप्शन बरोबर आहे. अशा पद्धतीने ही छोटी क्विज होती. यातून तुम्हाला समसंख्या, विषम संख्या अशा प्रकारे जर तुम्हाला प्रश्न विचारले, सर्वात छोटी समसंख्या, सर्वात मोठी विषम संख्या असे जर तुम्हाला प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. एवढं हे सोपं आहे. याच्यावर आधारित आता क्वेश्चन्स पाहूया. 2023 साली म्हणजे आता मागच्याच वर्षी तुम्हाला विचारलेला हा प्रश्न आहे. काय म्हटलं याच्यामध्ये, 3, 0, 5, 7, 9 आणि 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा. आता बघा काय म्हटले तुम्हाला, अंक कुठले कुठले दिले ते आधी आपण लिहून घेऊया. 3, 0, 5, 7, 9 आणि 1. किती अंक आहेत रे टोटल, 6 अंक आहेत. किती अंक आहेत, 6 अंक आहेत. आणि आपल्याला संख्या पण किती तयार करायची, 6 अंकी मोठ्यात मोठी. तर लक्षात घ्या, जर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा जो अंक घ्यावा लागेल तो सर्वात मोठा अंक घ्यावा लागेल. बरोबर. तर यामध्ये सर्वात मोठा अंक कुठला आहे, सर्वांमध्ये 9 हा सर्वात मोठा आहे. म्हणून सर्वात आधी आपण काय करूया, 9 ला घेऊया. त्यानंतर सर्वात मोठा अंक कुठला आहे, 7 हा अंक आहे. म्हणून 7 ला घेऊया. त्यानंतर घेऊया आपण 5, त्यानंतर 3, त्यानंतर 1 आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण घेणार आहोत 0. ही झाली तुमची 6 अंकी सर्वात मोठ्यात मोठी संख्या या अंकापासून. बरोबर. आपल्याला जे अंक दिले होते त्यापासून आपण काय केलं, सर्वात मोठी 6 अंकी संख्या आधी काढून घेतली. आणि आपल्याला विचारले काय, सर्वात मोठी विषम संख्या विचारली. काय विचारलं, विषम. तर मग आता इथं पहा रे तुम्ही, ही विषम संख्या आहे का सर्वात मोठी, नाही. सर्वात मोठी ही विषम संख्या नाही. कशावरून, कारण याच्या एकक स्थानी काय आहे, 0 आहे. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात त्या संख्या कशा असतात, समसंख्या असतात. म्हणून या ठिकाणी आपण काय करायचं, हे त्याच्या शेजारचा जो अंक आहे या 2 अंकांची काय करायची, नेहमी अदलाबदल करायची. म्हणजे आपल्याला सर्वात मोठी ती विषम संख्या मिळेल. का, कारण इथे 1 आहे आणि 1 ही विषम आहे. म्हणजे 1 ला जर आपण इकडे टाकलं आणि 0 या संख्येला इकडे आणलं तर ती संख्या विषम संख्या बनेल. करून पाहूया आपण. बाकी आहे तसंच लिहायचं. 9, 7, 5, 3 आणि 0, 1 झाली का विषम संख्या, झाली. मग सर्वात मोठी विषम संख्या काय असणार आहे, हीच असणार आहे. 97, 53, 01. कन्फ्युज व्हायचं नाही, इथं आहे तो पर्याय. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या, 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती. सर्वात आधी 3 अंकी लहानात लहान संख्या कुठली, 100. बरोबर. 3 अंकी लहानात लहान संख्या कुठली, 100. परंतु ही विषम संख्या आहे का, आपल्याला काय विचारले, विषम संख्या. ही विषम संख्या आहे का, नाही, ही समसंख्या आहे. याच्या नंतरची येणारी संख्या कुठली असेल, ती विषम असेल. म्हणून 101 ही संख्या आपल्याला गरजेची आहे. पुढे काय म्हटलंय, 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. 2 अंकी सर्वात मोठी संख्या कुठली आहे, 99. 2 अंकी सर्वात मोठ्यात मोठी संख्या कुठली, 99.
परंतु ही समसंख्या आहे का, आपल्याला सम विचारली, ही सम नाही, ही कशी आहे, विषम संख्या आहे. म्हणजे याच्या नंतर येणारी संख्या एकतर काय असेल, समसंख्या असेल, किंवा याच्या अगोदरची संख्या एक समसंख्या असेल. याच्या अगोदर आहे 98, याच्या नंतर आहे 100, आणि आपल्याला 2 अंकी संख्या विचारली, त्यामुळे 100 येणार नाही. आपण फक्त 98 ही संख्या घेणार आहोत. म्हणजे आपल्याला पाहिजे असलेली संख्या कुठली आहे, 98. आता याच्यातला काय विचारलं आपल्याला, फरक विचारलाय. म्हणजे 101 आणि 98 यामधील फरक विचारलाय. फरक म्हणजे आपण काय करतो, त्यातनं वजा करतो. 101 मधनं 98 गेले तर किती येतात रे, 3 हे उत्तर येतं आपलं. म्हणून 3 कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. 3 उत्तर काढल्यानंतर 3 असं टिक करण्याचे चान्सेस तुमचे बऱ्याच वेळा होतात. म्हणजे तुम्ही काय करू शकता, 3 उत्तर आलं तर घाई गडबडमध्ये तुम्हाला लक्षात आलं नाही पेपरमध्ये, किंवा प्रेशर असलं तुमच्यावर, तर तुम्ही 3 उत्तर लिहू शकता. त्यामुळे इथं अशा ठिकाणी आपल्याला चुकायचं नाही. 3 उत्तर आले, परंतु 3 उत्तर कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणून आपण चौथ्या क्रमांकाचा गोळा रंगवणार आहोत. पुढचा प्रश्न पहा. 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या व सर्वात मोठी 6 अंकी समसंख्या यांची बेरीज किती. सगळ्यात आधी आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या. आधी तर आपण 6 अंकी सर्वात लहान संख्या काढूया. 6 अंकी सर्वात लहान संख्या कशी काढायची, 1 लिहायचा आणि त्याच्यासमोर 5 शून्य द्यायचे, आपण पाहिलं होतं बरोबर. तर ही झाली 6 अंकी सर्वात लहान संख्या. परंतु लहान काय विचारलं आपल्याला, विषम संख्या विचारली, 6 अंकीच विचारली, आणि त्यामुळे याच्या नंतर येणारी जी संख्या असेल ती काय असेल, आपली सर्वात लहान विषम 6 अंकी संख्या. म्हणून याच्यानंतर संख्या कुठली येते, 1,01,000 बरोबर. त्यानंतर सर्वात मोठी 6 अंकी समसंख्या. सर्वात पहिल्यांदा सर्वात मोठी 6 अंकी संख्या कशी काढणार आपण, 9 6 वेळा लिहिणार आपण बरोबर. मी शिकवलं तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये. तर समसंख्या कशी काढणार, याच्या अगोदरची संख्या येईल ती आपण घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल सर याच्या अगोदरची संख्याच का घेतली तुम्ही, नंतरची का नाही घेतली. जर तुम्ही नंतरची संख्या घेतली तर ती काय होऊन जाईल, 10 लाख होऊन जाईल ती संख्या. आणि 10 लाख ही 6 अंकी संख्या होणार नाही, ती काय होईल, 7 अंकी संख्या होऊन जाईल. म्हणून ही संख्या आपण घेणार नाही. फक्त इथे 98 यायला पाहिजे, 98 संख्या आपण घेणार आहोत, इथे 98. तर आता आपल्याला काय सांगितलं, यांची बेरीज करायला सांगितली. इथे लिहूया याच्या खाली. तर यांची तुम्ही बेरीज कराल, त्याचं उत्तर पहा. 8 आणि 1 9, 9 आणि 0 9, ह्या 9ला हा 9, ह्या 9 साठी हा 9, या 9 साठी हा 9, 9 आणि 1 10. म्हणजे ही संख्या होईल 10,99,999. कुठे ती, 10,99,999. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. खूप सोपा प्रश्न होता. सोपा म्हणण्यापेक्षा थोडा अवघड होता, परंतु तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर हा तुम्हाला खूप सोपा जाईल. तर या घटकावरचा आता आपण शेवटचा क्वेश्चन पाहून घेऊया. 1 ते 9 या क्रमिक अंकांपैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या व लहानात लहान समसंख्या यांची बेरीज किती. आता 1 ते 9 यामध्ये किती आकडे आहेत, 9 आकडे आहेत. किती आकडे आहेत, 9 आकडे आहेत बरोबर. 1 पासून जर 9 पर्यंत तुम्ही आकडे मोजलात ते 9 आकडे होतात, किंवा 9 अंक होतात, राईट. आणि काय विचारलं आपल्याला, क्रमिक अंकांपैकी कोणतेही 6 अंक वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या. तर 6 अंकी वापरून मोठ्यात मोठी संख्या करण्यासाठी 1 ते 9 आकडे मी तुम्हाला वाटलं लिहून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी आपण मोठेच आकडे घेणार आहोत. सर्वात आधी आपण 9 घेणार आहोत, त्यानंतर 8 घेणार आहोत, त्यानंतर 7 घेणार आहोत, त्यानंतर 6, त्यानंतर 5 आणि त्यानंतर सर्वात शेवट 4. कारण आपल्याला 6 अंकीच संख्या पाहिजे आहे, त्यामुळं प्रत्येकी एकदाच वापरून मोठ्यात मोठी विषम संख्या. आता ही विषम संख्या आहे का, नाही, ही विषम संख्या नाही. मग मी तुम्हाला सांगितलं विषम संख्या कशी मिळवायची. तर कशी मिळवणार तुम्ही विषम संख्या, याच्यामध्ये याची अदलाबदल करायची नाही का, कारण इथं आपल्याला बाकी अंक उपलब्ध आहेत. आता 4 जर आपण न घेता, 4च्या ऐवजी जर आपण 3 घेतला, 4च्या ऐवजी जर आपण 3 घेतला, तर बाकी मी तसंच लिहितो. तर 54 पासून सर्वात छोटी 53 होऊन जातं बरोबर. म्हणजे सर्व अंक वापरून मोठ्यात मोठी विषम संख्या कुठली तयार होते, तर 9,87,653. त्यामुळे इथे 4 न घेता 3 घेणं आपल्याला गरजेचं आहे. लक्षात येते. ही आपली पहिली संख्या तयार झाली. आणि पुढे काय विचारले, लहानात लहान समसंख्या. आता लहानात लहान समसंख्या घेण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला छोट्या आकड्यापासून संख्या घ्याव्या लागतील. 1 2 3 4 5 आणि 6 ही समसंख्या आहे का, तर आहे, समसंख्या
आहे, म्हणून आपल्याला याचं डायरेक्टली उत्तर मिळालेलं आहे. आता आपल्याला ज्या दोन संख्या पाहिजे होत्या त्या दोन संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. पहिली विषम संख्या ही भेटली, नंतर समसंख्या ही भेटलेली आहे. तर आपण आता काय करणार आहोत, आपल्याला काय करायला सांगितलं, याची बेरीज करायला सांगितलेली आहे. तर आपण ती बेरीज करून घेऊया. मी या संख्या इथे लिहितो. 1 2 3 4 5 आणि 6 याची जर तुम्ही बेरीज कराल, 6 आणि 3 9, 5 आणि 5 10 हातचा आला 1, 6 आणि 4 10 आणि 1 11 हातचा आला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11 परत हातचा आला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11 हातचा आला 1, 9 आणि 1 10 आणि 1 11. तर ही जी संख्या पहिली तर ही 11,11,109, 11,11,109. परंतु पर्यायामध्ये तुम्हाला असा कुठलाही पर्याय दिसत नाही, बरोबर. असा पर्याय आपल्याला कुठेही दिसत नाही. त्यामुळे हा प्रश्न काय झालेला आहे, कॅन्सल झालेला आहे. परीक्षा परिषदेने काय केलं, याला कॅन्सल झालेलं, कारण आपलं उत्तर बरोबर आहे, परंतु यांनी असं कुठलाही ऑप्शन न दिल्यामुळं हा प्रश्न आपला कॅन्सल झालेला आहे. परंतु हा प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस आहेत. हा प्रश्न पुन्हाही येऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारचा प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे मात्र तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या. थांबूया आपण या ठिकाणी. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, यानंतरचा जो संख्याचा प्रकार आहे मूळ व संयुक्त, इथून पुढे आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. भेटूया आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.